आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये काल रात्री मोठा राडा झाला होता। आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बुक्के लगावले। या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। काल रात्रीला मी 9:30-10 दरम्यान जी माझी जेवणाची वेळ आहे, मी वरण भात आणि काही चपाती खालून मागितली पार्सल। मी सहसा कुठे बाहेर जेवायला जात नाही, मला इथे जेवायला आवडतं। आणि मग त्याने पाठवल्यानंतर मी वरण भात जेवायला घेतला आणि पहिल्या घासामध्येच मला खूप खराब वाटलं। मी दुसरा घास घेतला तर मला वॉमिटिंग झाली आणि मग मी त्या पॉलिथिनमध्ये जे वरण होतं मी त्याचा स्मेल घेतला। तो इतका घाणेरडा होता की ते निकृष्ट दर्जाचं आणि ते एक विषारी जेवण त्या ठिकाणी मला हे पाहायला मिळालं। इतकी मुजोरी या लोकांची की जर कोणी तक्रार घेता काय ऐकत पण नाही। ह्यापूर्वी सुद्धा मी अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्यात। इतकं विषारी जेवण लोकांना देता हे आमच्या आरोग्याशी खेळतात आणि म्हणून रात्री मी त्यांना जाब विचारला। त्यांनी कबुली दिली की आम्ही आमच्याकडचं हे वरण जे काही जेवण आहे हे खूप घाणेरडं आहे आणि म्हणून मग मी त्यांना चाप दिला। तर आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये नेमका काय प्रकार घडला पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आमदार निवास कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांचा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळाला। कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला आमदार गायकवाडांनी मारहाण केली। कॅन्टीन कर्मचाऱ्याला गायकवाडांनी थेट बुक्क्यांनी मारहाण केली आहे। निकृष्ट जेवण दिल्याचा आमदार संजय गायकवाडांनी आरोप केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।